अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी मनीषा, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते। आज मी आलेले आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुंदर अशा गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ। मुंबईहून गगनगिरी महाराजांचा मठ हा बाय रोड जवळपास 80 किलोमीटर अंतरावर आहे। ट्रेनने यायचे झाल्यास डायरेक्ट खोपोली ट्रेन आहे। ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार तुम्ही तुमचा येण्याचा प्लॅन त्यानुसार करा। खोपोली स्टेशन पासून गगनगिरी महाराजांचा मठ हा 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। तुम्ही चालत सुद्धा मठापर्यंत येऊ शकता आणि स्टेशनच्या बाहेरून ऑटो पकडून तुम्ही 5 मिनिटात मठापर्यंत पोहोचू शकता। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले खोपोलीमधील गगनगिरी महाराजांचा मठ हे प्रमुख आकर्षण आहे। या ठिकाणाला पाताळगंगा तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते। चला तर आपण आता मठ पाहून घेऊया। आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला चप्पल डिपॉझिट करावी लागते। समोरच एन्क्वायरी काउंटर आहे। इथे हातपाय धुवून आपण महाराजांच्या दर्शनासाठी जाऊया। मठाच्या आतमधील परिसर खूपच सुंदर आणि शांत आहे। आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असून इथे आल्यावर तुम्हाला सुद्धा या ऊर्जेची अनुभूती येईल। पुढे गेल्यानंतर आपल्याला भव्य असा सभा मंडप पाहायला मिळतो। त्यामध्ये महाराजांचा फोटो असून अनेक दुर्मिळ फोटो पाहायला मिळतात। बरेच भक्त इथे येऊन मेडिटेशन तसेच नामस्मरण करतात आणि त्याचबरोबर आपल्याला इथे पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव सुद्धा घेता येतो। गगनगिरी महाराजांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मंदुरे या गावात गणपतराव व विठाबाई या वारकरी दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म सन 1906 साली झाला। लहानपणी त्यांचे नाव श्रीपाद असे होते। सभामंडपाच्या बाजूलाच पाताळगंगा नदीचा प्रवाह वाहताना तुम्हाला दिसेल। इथेच महाराजांनी जलतपश्चर्या केली होती आणि ते ध्यानधारणेसाठी प्रसिद्ध होते। पाण्याचा सतत चालू असणाऱ्या खळखळ आवाज याचा विलक्षण अनुभव तुम्ही येथे येऊन प्रत्यक्षात घेऊ शकता। लहानपणापासूनच त्यांना साधू संतांची ओढ होती। वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी घराचा त्याग करून ते हिमालयात गेले आणि त्यांनी तेथे तपस्या करून चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे दर्शन घेतले आणि ते त्यांच्यासोबत राहू लागले। त्यांनी हिमालयातील अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी अशा इत्यादी स्थानांना त्यांनी भेट दिली। इथूनच पुढे आपण महाराजांचं दर्शन करणार आहोत। मठात गर्दी नसल्यामुळे महाराजांचे दर्शन व्यवस्थित करता आले। गगनगिरी महाराजांनी आपल्या भक्तांना बोधवचने सांगितली। ईश्वर हेच माध्यम म्हणून जगल्यास आनंद संपणार नाही। गुरु हे एक प्रवेशद्वार आहे। माणुसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी आहे। महाराजांचे दर्शन घेऊन आपण यज्ञ सभा मंडपात जाणार आहोत। तिथे होम हवन पूजा विधी सुद्धा केल्या जातात। गगनगिरी महाराजांनी योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या। शिवयोग, उन्मनी अवस्था, विमाल ज्ञान, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांनी आत्मसात केल्या। हा आहे यज्ञ सभा मंडप। मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्री या दिवशी इथे भजन पूजनाचे कार्यक्रम होत असतात।
गगनगिरी महाराजांचे आश्रम खोपोली, मनोरी बेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन इत्यादी ठिकाणी आहेत. मग ते तशीच यात्रा करत करत कोल्हापूरला आले. कोल्हापूरमधील जंगलात त्यांनी तपश्चर्या केली आणि जवळच असलेल्या गगनगडावर ते स्थिर झाले. थोड्याच दिवसात लोकांना त्यांची तपस्या आणि ध्यानधारणा समजली. पुढे ते गगनगडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. गगनगिरी महाराजांनी खोपोली येथील आश्रमात 4 फेब्रुवारी 2008 साली पहाटे 3:30 वाजता देह ठेवला. त्यावेळेला ते 103 वर्षांचे होते. यज्ञ मंडपाच्या बाहेरच छोटंसं गार्डन आहे. लहान मुलं इथे येऊन खेळत असतात. अतिशय सुंदर आणि निसर्गाने परिपूर्ण असलेला हा सुंदर असा मठ आहे. पुढे चालत गेल्यानंतर या परिसरातच आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे. जर तुम्ही मठात राहण्याच्या उद्देशाने आलात तर तुम्ही या मसाज सेंटरचा लाभ घेऊ शकता. पुढे चालत असताना आम्हाला समोरच गोशाळा दिसली. महाराजांनी निसर्गाबरोबरच पशुसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले आहे. आपल्या हिंदू धर्मात गायीला सुद्धा खूप महत्त्व आहे. थोडं पुढे चालत गेल्यावर समोरच शिवपार्वतीचं मंदिर आहे. या मंदिरात प्रति केदारनाथ शिवलिंग आहे. तुम्हाला केदारनाथ सारखे इथे प्रति केदारनाथ शिवलिंग पाहायला मिळेल. मी आतमध्ये गेल्यानंतर पिंडीवर आम्ही जलाभिषेक केला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षे यमामृतात. मंदिराच्या बाहेरच नवनाथांच्या मूर्ती तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इतर देवी देवतांच्या मूर्ती देखील इथे आहेत. मी इथूनच गुहेत महाराजांच्या दर्शनासाठी जात आहे. सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गुहा ही दर्शनासाठी खुली असते. निसर्गाचा आनंद घेत घेत आमची गुहेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पायाला लागणारे चटके, आजूबाजूची हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा चिवचिवाट यामुळे मन अगदी प्रसन्न झाले होते. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचे ताणतणाव आणि नैराश्य हे आजूबाजूच्या निसर्गाचे दृश्य पाहून संपूर्ण काही विसरून जाल. तुम्ही सुद्धा इथे येऊन या गगनगिरी महाराजांच्या मठाला जरूर भेट द्या. इथे तुम्हाला निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखे वेगवेगळे क्षण तुम्ही अनुभवाल. दगडांमधून वाहणारे पाणी हे सगळे विलक्षण क्षण तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. महाराज आपल्या भक्तांना नेहमी हेच सांगत असत, प्रत्येक माणसाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले. निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज निसर्ग संवर्धन व संगोपनाचा उपदेश देत. नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. नेपाळ, भूतान, मानसरोवर, गोरखपूर, पशुपतीनाथ इत्यादी ठिकाणी ते गेले. अधिकाधिक लोकांना त्यांच्या ध्यानाचा लाभ होत गेला. लोक त्यांची पूजा आणि आदर करू लागले.
फायनली आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो. पायऱ्यांच्या वाटेतच खूप छोट्या छोट्या कुंड्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे दृश्य पाहून खूप छान वाटत आहे. खरं तर मठाचा आणि गुहेचा परिसर खूपच सुंदर ठेवण्यात आलेला आहे. आपण आता गुहेजवळ आलेलो आहोत. गुहेच्या बाहेर मातीची मूर्ती आहे. खाली शिवलिंग आहे आणि त्यावर सतत जलाभिषेक होत आहे. गगनगिरी महाराज यात्रा करत असताना ते खूप थकले होते आणि त्यांनी गुहेत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. महाराज आराम करत असताना भगवे वस्त्र परिधान केलेले एक ऋषी पर्वतावरून तेथे आले. त्यांनी त्यांच्या कमंडलातून गगनगिरी महाराजांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि त्यांनी हिरवे गवतही खायला दिले. त्यावेळी ते ऋषी महाराजांना म्हणाले की आजपासून तुम्हाला सिद्ध अवस्था प्राप्त होईल. गुहा ही अतिशय सुंदर आणि शांत आहे. इथे प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळतील. या गुहेतच महाराज ध्यानधारणा करत असे. इथे दररोज होम हवन आणि आरती केली जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुहेत आम्ही सर्वजण नामस्मरण करत बसलो होतो. पहिल्यांदाच आम्ही गुहेचं दर्शन घेतलं. महाराजांची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते. गुहेच्या बाहेरून पडणारा पाण्याचा झरा आणि वरून संपूर्ण हे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. महाराजांचं दर्शन घेऊन मी बाहेर आले आहे. इथून आम्ही महाप्रसादासाठी मठात जाणार आहोत. गुहेतून मठात परतत असताना आम्हाला तहान लागल्यामुळे आम्ही दगडांच्या झऱ्यातून जे पाणी येत होते ते पाणी आम्ही पित होतो. नॅचरल पाणी पिण्याचा आम्ही आनंद अनुभवत होतो. मठात अन्नदान हे मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी आपल्याला भोजन प्रसादाचे कुपन घ्यावे लागते. संस्थेने येथे अगदी अल्प दरात भोजन प्रसाद भाविकांना उपलब्ध करून दिला आहे. येथे शिस्तबद्ध पद्धतीने सेवेकरी भोजन प्रसाद भाविकांना देतात. इथे संस्थेच्या आदेशानुसार ताटातील अन्न व्यर्थ करू नये, तसेच आपल्या जेवणाचे ताट स्वतः स्वच्छ करून तेथे नेमलेल्या सेवेकरी जवळ द्यायचे असतात. सेवेकरी त्या ताटाची पाहणी करतात आणि ताट अस्वच्छ आढळल्यास परत स्वच्छ करून आणण्यास सांगतात. त्यांचा हा उपक्रम मला खूपच आवडला आणि एक स्वच्छतेचा उपदेश भाविकांपर्यंत जातो. मी हा ब्लॉग इथेच संपवते. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचावी हा मी केविलवाणी प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आम्ही मठाचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला कळले की मठाच्या पुढेच 7 ते 8 किलोमीटर अंतरावर वरदविनायकाचे मंदिर आहे, जे अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण अष्टविनायकांपैकी वरदविनायक गणपतीचे दर्शन करणार आहोत. व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.
आहे.